धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे सांगलीतील पाण्याची पातळी वाढली आहे। काही भागात पुराचं पाणी शिरलंय। 2019 आणि 2021 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता कारागृह प्रशासन सतर्क झाले। पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कारागृहातील कैद्यांचं स्थलांतर करण्यात आले। गुरुवारी सायंकाळी 80 कैद्यांचं कळंबा कारागृहात स्थलांतर केले। पुढील सतर्कता पाहून आणखी काही कैद्यांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा कारागृह प्रशासन सज्ज आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आतापर्यंत 80 कैद्यांना कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर करण्यात आले। यामध्ये 20 महिला आणि 60 पुरुष कैद्यांचा समावेश आहे। जेलमध्ये असलेली अत्यावश्यक साहित्य, कागदोपत्रे या सुरक्षित स्थळी नेण्यात आलेले आहेत। कारागृहामध्ये वैद्यकीय कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आला। जिल्हा कारागृहात देखील आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून तो पूर्णपणे सतर्क आहे। पुराचा धोका वाढल्यास आणखी कैद्यांचं स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली आहे।